आपलं कसं आहे ना, आज आपल्याला 40,000चं फर्निचर घ्यायचं आणि तेही स्वतःच्या बलबुत्यावर. नवरा कामचोर असला तरी मी कष्टाने कमावते आणि माझ्या मुलांची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करू शकते. तर माझ्या स्वराला पाहिजे सोफा प्लस दिवाण. ती बोलत होती मम्मा आपल्या घरी सोफा घे दिवाण घे, परंतु मी घेत नव्हती. परंतु माझ्या मुलांची इच्छा मी तर पूर्ण करणारच आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल मोहिनी हजारे. कैसे हो? आई होप आप मस्त आणि मजे में असणार आहे. तो अभी हम जा रहे हैं शॉपिंग को जाना है. ओ माय गॉड, अभी मम्मी शॉपिंग को जाना है मीन्स घर में म्हणजे आपल्या घरामध्ये काही फर्निचर आणायचं आहे. ते असं झालेलं आहे की मी मिशो सोबत काम करतो, तुम्हाला माहिती आहे. तर त्यांनी मला सांगितलेलं आहे आपल्या मिशोमध्ये कर्टन मिळतात मॅडम, आपल्या मिशोमध्ये बेड कव्हर मिळते, उषा कव्हर मिळतात, असं भरपूर मिळते, तुम्ही ते मागवतच नाही आहे. त्या माहिती आहे का, ज्या मॅडम सोबत मी बोलतो ना त्या हिंदी बोलतात. मी त्यांच्यासोबत बोलते हा मॅडम वो वैसा आहे आणि माझ्या घरी ना बेड नाही आहे. आणि त्या मॅडम पण एवढ्या हसतात ना, काय म्हणते मोहिनी तुझं ना, म्हणते आम्ही एवढा हसतो म्हणजे तुला कधी कधी हसतो म्हणजे कशाला की तुला हिंदी जमत नाही, पण तरी पण तू हो आली आमच्यासोबत बोलतो. ठीक आहे. तर मला ना त्याच्यासाठी सोफा प्लस कॉट असते ना ते बघायचं आहे. ही वॉश तुटलेली आहे, कोणाची नजर लागली काय मी. आणि तर हा ब्लॉग संध्याकाळचा आहे म्हणून संध्याकाळची देवपूजा मी दाखवलेली आहे. तर मला ना हे म्हणजे मिशोचं प्रमोशन येते, त्याच्यामुळं मला कर्टन बेडशीट उशीच्या खोळा याचं पण मला प्रमोशन करायचं आहे. आणि माझ्या घरात कॉट नसल्यामुळं मी ते करू शकत नाही, कारण मी काही स्वप्न वेगळंच पाहिलं होतं की मला या घरात मस्त कबर्ड करायचं आहे आणि फर्निचर मला बनवून घ्यायचं होतं. त्याच्यामुळं मी ते काम थांबवलेलं होतं. परंतु आता स्वरा येणार आहे त्याच्यामुळे तिला ना तिथं कॉटची सवय आहे आणि इथं आल्यानंतर तिला झोप लागत नाही. मग ती मला म्हणत होती आता गेली तर मम्मी आपल्या घरात एक सोफा किंवा कॉट घेणं, सोफा जरी घेतला तर मला त्याच्यावर झोपता येणार. तर मी म्हटलं ठीक आहे बेटा, तू येण्याच्या अगोदर मी घेऊन टाकणार. तर मग मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलली तर ती मला सांगत होती सोफा प्लस कॉट घे, म्हणजे जेणेकरून दिवसा सोफा होणार आणि रात्री कॉट होणार, म्हणजे तुला प्रमोशनसाठी उशीच्या खोळा वगैरे आणि सोफ्याच्या कव्हर वगैरे आले तर त्याचा सुद्धा तुझा व्हिडिओ होऊन जाणार. तर मी कॉट पण बघितले होते. कॉट 10, 15, 20, 25 असे होते. खूप छान कॉट होते, ते पण मला आवडले होते. आणि हा एक सोफा म्हणजे स्टीलचा होता. तर हा असा आहे, अशा पद्धतीने दिवसा आपल्याला सोफा करता येतो आणि रात्री झोपताना कॉट करता येतो. तर हा मी बघितलेला होता. तर याची प्राइस होती साधारणतः 28,000 होती. आणि तो बोलला की आमच्याकडे लोखंडी पण आहे. तर हा होता लोखंडी. तर हा मी लोखंडी बघितलेला तो पण तुम्हाला दाखवत आहे. तर हा आहे 18,000चा. असे मी 2 बघितलेले आहेत. आणि त्यांना विचारलं की बाबा बजाजवर जर घ्यायचं असलं तर कसं घ्यायचं काय याचं. परंतु बघते मी मला कसं उधारित वस्तू, कारण आज आपलं इन्कम सोर्स चांगला आहे, सर्व काही गोष्टी व्यवस्थित आहे. उद्या जर आपल्याकडे EMI साठी पैसे नसले तर लोकांना भिका मागायचं का, लोक आपल्यावर हसले पाहिजे असे कामं मी कधीच करत नाही. आणि उधारित मी वस्तू कधीच घेत नसते, नाहीतर आतापर्यंत किती वस्तू घेऊन ठेवल्या असत्या. तर ते मी सोफा आणि ते बघून आलेली आहे. आई पण माझ्यासोबत होती. आणि कसं आहे आईचं शॉपचं पण सामान आणायचं बाकी होतं, तर भरपूर सामान आईने पण आणलेलं आहे. तर आता तुम्हाला त्यापैकी कोणता कॉट आवडला मला ते नक्की सांगा. आणि प्राइस तुमच्याकडे किती आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कसं आहे ना, मी कमावते आणि काही लोक म्हणतात ना की बाबा त्यांना नवऱ्याचा सपोर्ट नाही, त्या अशा करतात तशा करतात. तर कसं आहे ना, माझ्या मनगटात दम आहे ना, माझ्या मनगटात दम आहे म्हणून मी नवरा सोडलेला आहे. की नवरा सोडल्यानंतरही मी माझ्या मुलांची इच्छा स्वतःच्या भरोशावर पूर्ण करू शकते. हे वॉश तुटली होती बाबा, ते जोडून आणलेली आहे. स्वराजी तर रडत होता खेळण्यांसाठी. एवढे सारे पोतं भरून घरात खेळणे आहे, तरी या पोराला खेळणेच पाहिजेत. मी काही त्याला खेळणे घेऊन दिलेले आहे दिले नाही, कारण मला जास्तीचा लाड अजिबात आवडत नाही. भरपूर घरात किराणा म्हणतो खेळणी आहे तो, तरी पण त्याला खेळणीच पाहिजे. तसं असो, घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर तुळशी मैयाजवळ दिवा लावलेला आहे, घरात स्वामींची गाणं लावलेले आहेत, त्याच्यानंतर देवाजवळ सुद्धा दिवा वगैरे लावलेला आहे. आणि स्वराज खूप रडत होता आणि स्वराजचं आवडतं फ्रूट आहे पपई. मग त्याला पपई वगैरे दिलेला आहे, त्याचं रडणं बंद झालेलं आहे.
ठीक आहे. मग त्याला मी टीव्ही पण लावून दिली आणि पपई पण दिलेला आहे. सगळ्यात अगोदर दिवा बत्ती संध्याकाळची करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता मी आलेली आहे किचनकडे. तर मग आम्ही बाहेर गेलेली होती, त्याच्यामुळे भांडे जेवणाचे, स्वराची टिफिन बॅग वगैरे सर्व धुवायची बाकी होती. तर सगळ्यात अगोदर मला ना मी समोसे आणले होते, गरमागरम समोसे, परंतु ते पण खायला झालं नाही. कारण घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर संध्याकाळच्या वेळेला घरात देवपूजा म्हणजे दिवा वगैरे लावलं की खूप फ्रेश वाटते. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर मी दिवा वगैरे लावला आणि मोबाईलवर स्वामी समर्थांचा तारक मंत्र लावून दिलेला आहे आणि स्वराजला पपई दिलेला आहे, जेणेकरून त्याचं रडणं बंद झालेलं आहे. आणि हा जो ड्रेस बघत आहे ना, तर हा मला प्रमोशनसाठी आलेला होता इन्स्टा पेज कडून. तर त्याच्यामुळे त्या ताईचा पण प्रमोशन व्हिडिओ करायचा होता. तर म्हटलं चला आता मार्केटमध्ये जात आहे तर त्या ताईचा ड्रेस वेअर करते आणि प्रमोशन व्हिडिओ करून टाकते. तर अशा पद्धतीने माझं डेली रुटीन बिझी असते आणि अशा पद्धतीने मी काम करते. आणि मला गर्व आहे की जरी माझा नवरा माझ्या सोबत नाही आहे, मला माझ्या नवऱ्याचा 1 रुपयाचाही सहारा नाही आणि मला कधी त्याला मागावं पण नाही लागत. आणि त्याला तर सोडा, आजपर्यंत कोणत्याच पुरुषाला मी 1 रुपयाची सुद्धा मदत मागितलेली नाही आहे. मागितली असेल तर फक्त माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत ज्या इन्स्टाला, फेसबुकला, मीडियावर कुठंच नाही आहे. परंतु आमची ओळख मीडिया थ्रूच झालेल्या आहे. वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या जॉबवर आहे, गव्हर्नमेंट जॉबवर आहेत आणि फॅमिली सुद्धा छान आहे. नेहमी मला सपोर्ट करतात, पैशांची असो, माझ्या मुलांच्या बाबतीत तर बापरे, त्यांना खेळणी, त्यांना कपडे वगैरे सर्व त्याच पाठवतात. त्याच्यामुळे मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही. तर आता ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे. स्वराजने मस्तपैकी पपई वगैरे खाऊन घेतलेली आहे. आता आम्ही करणार आहे समोसा पार्टी. समोसे आणले, गरम गरम आणले, परंतु घरी आल्याबरोबर देवाजवळ दिवेला, ते भांडी घासा, याला दूध द्या, पपई चिरून द्या, त्याच्यातच वेळ गेला. थंडे झाले, आता खाते बाबा कसं, पण आता काय करायचं, चहा काही घेत नाही, डायरेक्ट समोसा खाते. ओके, चला या तुम्ही पण समोसा खायला. असो तर तुम्हाला कसं वाटला ब्लॉग ते नक्कीच सांगा. तर आता हा गरमागरम समोसा आणला होता, पण तो झालेला आहे थंडा. मग तो समोसा वगैरे खाऊन घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं कोण झोपलेला आहे, तर इथं झोपलेला आहे स्वराज. कारण हा ना खूप त्रास देतो आईला आणि सकाळी पण शाळा तिची सकाळी म्हणजे 7ला 7:30लाच उठवावं लागते. तर त्या कारणाने त्याला मी लवकरात लवकर झोपून देत असते. तर बघा स्वराज तर आता झोपलेला आहे, पण डोळ्यावर उजीड गेला होता तर तो एकदम उठला होता. तर सगळ्यात अगोदर स्वराजला झोपून दिली. स्वराज झोपलेला आहे तो बघा. तो ना मग आईला लय त्रास देतो, झोपला नाही. त्रास देते तुझे, हा अंगावर येऊ तर बसतेच, पण माहित आहे का तो काय म्हणतात की मग दिवसात 3 तास झोप घेतेस. तो 12ला झोपते, शाळेतून 11:30ला आला की फ्रेश वगैरे होते आणि काही खाय प्यायचं असलं फ्रूट वगैरे तर ते खाते आणि 12ला झोपते बरोबर. कारण 3ला त्याच्या टीचर येतात, तर मग त्याला 2:30ला मी उठून देत असते, पाणी वगैरे देऊन त्याला फ्रेश मूड मध्ये ट्युशनसाठी बसून देते. मग नंतर खेळणं वगैरे चालते. परंतु मग मी रात्री एडिटिंग हे ते काम करते. तर आमचं जेवण वगैरे आम्ही साधारणतः 11 वाजेपर्यंत झोपतो. तर मग तो काय करते, मी लाईव्ह वगैरे घेत असली की आईच्या पाठीवर जाऊन बशीन, आईला त्रास देईन, म्हणून मग आता आज त्याला लवकर झोपून दिलं. आता तो झोपलेला आहे, करत आहे स्वयंपाक. बघा बीट आणलास, भात, मेथी, वटाणा, हे आहे डाळ जे मी अजिबात खात नाही. तुम्हीच खाजा ते डाळ, ठीक आहे. तर चला या, पहिलं तोंड धुवून घेते, वेणी घालून घेते. ओके, मग काय स्वराज झोपलेला होता, त्याचं जेवण वगैरे झालेलं होतं. त्याला पपई पण दिलं होतं, दूध पण दिलं होतं आणि थोडासा डाळ भात त्याने खाल्ला होता आणि तो झोपून गेलेला आहे. तो झोपल्यानंतर आईने 2-3 पोळ्या टाकलेल्या आहे, माझ्यासाठी मेथी आणि वटाणा केलेला आहे. कारण मी रात्रीचं तुरीच्या डाळीचं वरण खात नाही, कारण माझी ऍसिडिटी वाढते. नंतर मी रात्री झोपताना फेस वॉश करून घेत असते. फेस वॉश केलं, त्याच्यानंतर डम डॉगची नाईट क्रीम लावत असते मी आणि वेणी वगैरे बांधून घेते. कारण उद्याचा होता गुरुवार, त्याच्यामुळे मला डोकं वगैरे वॉश करायचं होतं. तर डोक्याला तेल लावलं आणि लगेच मी जेवण करायला आलेली आहे. आईने मस्तपैकी बटाट्याचे पराठे केले होते, कारण दुपारची बटाट्याची भाजी होती आणि डाळ भात पण होतं. तर आईने नेमक्या 3च पोळ्या टाकलेल्या होत्या, कारण अन्नाची आम्ही बचत करतो, कधीच नासाडी करत नाही. त्याच्यामुळे आई सुद्धा जपून स्वयंपाक करते आणि जरी शिळं असलं तरी आम्ही फेकत नाही, खाऊन घेतो. तर आता इथं फायनली आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत जेवण करायला. पटापट खूप छान स्वयंपाक केलेला आईने, तुम्ही बघू शकता. आणि आईच्या हातचं जेवण मला 1 पोळी जास्त जाते. तर फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि दूध उकळून मी त्याच्यात पेंड खजूर टाकत असते आणि थंड झाल्यानंतर ते दूध
म्हणजे पिऊन घेत असते. तर हा माझा डेलीचा नियम आहे. तर आता मी लाईव्ह वगैरे घेतली होती आणि लाईव्ह झाल्यानंतर हे 1 कप दूध आणि खारीक मी घेऊन घेत असते. चला, तर रात्री झोपताना मी पेंड खजूर म्हणजे दुधात उकळून पेंड खजूर घेत असते, कारण स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. तर मी आज सोफा प्लस दिवाण बघायला गेली होती, मला तो घ्यायचा आहे म्हणून, परंतु भाव खूप आहे बाबा, 28,000. आणि एक बेड बघितलेला आहे असा मोठा, छान आहे म्हणजे कॉट, तर तो आहे 15,000चा. एक आहे 20,000चा. आणि सोफा प्लस दिवाण एक 18,000चा आहे आणि एक 28,000चा आहे. खूप महाग आहे. तर त्याच्यामुळं मी तर सध्या म्हणजे मला स्वरा म्हणत होती की मम्मा आपल्या घरात एक कॉट घे किंवा मग सोफा घे. तर आता आपल्याला हे घरी बदलायचं आहे, त्याच्यामुळं पण मी मागं पुढं करत आहो. आणि माझा असा विचार आहे की स्वरा आल्यानंतर स्वराच्या आवडीनेच घ्यायचं आहे. तिला कॉट पाहिजे की दिवाण पाहिजे की काय, सोफा प्लस दिवाण पाहिजे की कॉट पाहिजे, कारण मुलांच्या आवडीनुसार घेतलं ते बरं राहते. कारण मग मम्मी हेच घेतलं तेच घेतलं, मुलांचं लय रडगराण असते बरोबर. तर स्वरा आल्यानंतरच मी बघते काय घ्यायचं काय नाही तर माझा विचार संक्रांतीला घ्यायचा होता. तर आज असा गेला आमचा दिवस. आज भरपूर पार्सल आलेले आहेत. ते पार्सल दिसले का, ते वर आहे तर काही खाली आहे. आई झोपलेली आहे, स्वराज पण झोपलेला आहे आणि मी पण झोपते. तर असा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.